हाय नमस्कार, मी सुजाता स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुजाता लाईफस्टाईल. तर चला, माझी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची घाई आहे. तर मी आज माझा डेली व्लॉग, किचनमधलं डेली रुटीन काय असतं ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर मी इथे आता हरभरे, जे मोड आलेले हरभरे होते त्याला थोडंसं वाफवून घेतलं आहे. जास्ती नाही, त्याच्यात थोडंसं मीठ घालून ते वाफवून घेतलं आहे. मला त्याचा व्हिडिओ करणं हे नाही झालं. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला डायरेक्ट रेसिपी दाखवत आहे. तर आपण ते जे वाफवलेलं घेतलं आहे ते मी आत्ता काढून घेतलं आणि इकडे आपण लसूण, जो कट करून घेतला होता तो आता तेलामध्ये टाकून घेतला आहे. आणि हा जो मसाला आहे ना, हा सुद्धा मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवत आहे, की ज्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, लसूण, तीळ हे सगळं बारीक करून जो मसाला केला आहे ते येसूर ह्या टाईपमध्ये, ज्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आपण ह्या भाजीला खूप म्हणजे खूपच कमी वापरणार आहोत. आणि शेंगदाणे आणि तेल ह्या 2 गोष्टी थोड्या कमीच वापरणार आहोत आणि त्यापासूनच अशी गावाकडील सारखी गावच्या पद्धतीने आणि खायला एकदम टेस्टी भाजी आपण बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. मग पाहूया आपण आता. हा जे गावाकडून काही मसाले घेऊन आलेले तेच मी याच्यात काढून घेत आहे. ह्या मसाल्याने खूप भाजी टेस्टी होते आणि खायला म्हणजे तिची चव वेगळीच लागते. अशी तेलकट हे भाजी नाही बनत आहे. तर आता हे जे मसाले आहेत ना, हे खरंच खूप टेस्टी आहेत बरं का. आणि आता याच्यात लसूण वगैरे ते छान असं परतून झाल्यानंतर जिरे, मोहरी हे टाकून घ्यायचं आहे. बाहेर एवढा पाऊस सुरू आहे ना, भयानक. काय त्या पावसाने तर नको नको केलंय सतत. आणि एवढी गरमी तर खूपच आहे. पाऊस एवढा पडतोय तरीसुद्धा गरमी खूप म्हणजे खूपच आहे. आणि बघू शकता आता तुम्ही, हे जी व्यवस्थित छान असं परतलं की याच्यात आपण मसाले टाकून घेऊया. आणि मसाले टाकल्यानंतर जो आपण मसाला तयार मी बनवला आहे घरी, तो मसाला मी याच्यात टाकून घेतला आहे. ह्या मसाल्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर तीसुद्धा मी दाखवेल, की हा मसाला कसा बनवायचा काय. हा मसाला आपण जास्ती बनवू शकतो आणि 2 ते 3 दिवसासाठी याला आपण वेगवेगळ्या भाज्यांसाठी वापरू शकतो. जसे की वांग्याची, बटाट्याची, कारल्याची, अशा 2-3 ठराविक भाज्या आहेत ज्याला हा जर मसाला वापरला तर त्याची टेस्ट एकदम छान आणि वेगळी येते. आणि जास्त करून शेंगदाणे वगैरे याचा वापरसुद्धा कमी होतो. तर अशा आणि वेट लॉससाठी ह्या भाज्या खूप म्हणजे फायदेशीर असतात, की याच्यामध्ये आपण कांदा मस्त असा भाजून घेतलेला, त्याच्यामध्ये तीळ, कोथिंबीर, लसूण हे याच्यात बारीक करून घेतलेलं होतं. आणि याच्यामध्ये आपण शेंगदाणे म्हणजे खूपच कमी वापरणार आहोत. आणि ह्या भाज्या करायला पण पटकन होऊन जातात जर हा मसाला रेडी असेल तर. तर मसाल्याची सुद्धा खास रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल. चला मग आता याच्यामध्ये थोडासा येसूर, जो की मी टाकून घेत आहे. 1 चम्मच एवढाच टाकायचा आहे. आणि ह्याने टेस्ट वेगळी येते आणि घट्ट अशी हे भाजी तयार होते. खायला पण म्हणजे कसं, बाजरीची भाकरी असेल, ज्वारीची भाकरी असेल त्याच्यासोबत ह्या भाज्या म्हणजे छान चव येते याला. सतत सतत शेंगदाण्याच्या अशा मऊसळ भाज्या लागतात, ज्या की खायला म्हणजे सारखं सारखं माणूस कंटाळल्यासारखं करतं, तर नाही खायचे, जास्त खाऊ नाही वाटत. आणि आता मी याच्यात उगं नॉर्मल शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. बघू शकताय तुम्ही, एकदम छोटासा मसाला डब्यातला चमचा, अगदी तेवढंसं कूट मी याच्यामध्ये घातलं आहे. आणि आता जे हरभरे होते, जे मोड आलेले वाफवून घेतलेले, ते 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 मी त्या पाण्यासोबतच टाकून घेतलं आहे, ज्याच्यामुळे त्या भाजीला त्या पाण्याची सुद्धा टेस्ट येते आणि भाजी एकदम छान आणि चवीला पण छान बनते. तर कशी वाटली ही माझी रेसिपी नक्कीच सांगा बरं का. जर कमेंट केली ना तर मग नंतर असं वाटतं की आपल्याला कोणीतरी छान कमेंट करत आहे. किंवा जर तुम्हाला नसेल आवडत तरी तुम्ही म्हणू शकता की नाही, आम्ही अशी बनवतो, तशी बनवतो, वेगळ्या पद्धतीने बनवतो. तर प्रत्येकाकडून म्हणजे शिकायला पण मिळतं आणि आपण जे बनवतो ते म्हणजे मधून आपल्याला प्रेरणा पण मिळेल आणि आणखी उत्सुकता वाढेल, की आपण जे बनवतोय ते दुसऱ्यांना आवडतं का? किंवा त्यांच्याकडे कसं बनवलं जातं. त्याच्यामुळे मी तुम्हाला कमेंटसाठी 2-3 वेळा व्हिडिओमध्ये बोलत असते, की कमेंट करा. कमेंट केल्यानंतर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अ, काय बनवायला हवं ह्याची उत्सुकता मग निर्माण होते. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे देखील सांगा. तर आता इकडे मी हे व्यवस्थित करून घेतलं आहे.
किचनचं थोडं आता भाकरी बनवते बाजरीच्या. पण हे बाजूलाच थोडासा असं साईडला जर पसारा वगैरे असेल तर मग ते काम आवरत नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे आता नंतर तर किचन क्लीन करणारच आहे. तरी पण मला ते समोर दिसलं ना, तरी पण थोडी जरा चिडचिड होते. त्याच्यामुळे आता म्हणलं 2-4 गरम-गरम अशा बाजरीच्या मस्त भाकरी बनवून घेऊ. ह्या भाजीसोबत जर बाजरी किंवा ज्वारीची भाकरी असेल तरच ही भाजी खायला म्हणजे छान लागते. चपातीसोबतही लागतेच, पण भाकरी असेल तर मग अजून भारीच. तर तुम्हीसुद्धा अशी माझ्यासारखी भाकरी बनवतात का? नक्की सांगा बरं का. मी अशा गावाकडच्यासारख्या पटपट, पटपट बाजरीच्या भाकरी असं म्हणजे बनवते. आणि माझ्याकडे संध्याकाळी भाकरीच असते. चपाती मी शक्यतो कंटिन्यू सकाळी असते म्हणजे असतेच डेली चपाती आणि संध्याकाळी भाकरीच असते. कारण दोन्हीही आपल्याला आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. नुसतं एकच मग मुलांना बी जर 2 टाईम आपण चपाती दिली तर कधी तर भाकर खाण्याची वेळ आली तर ते सुद्धा कंटाळा करतात. त्याच्यामुळे आपण एक ठरवूनच घेतलंय की संध्याकाळी आपल्याकडे भाकरीच बनवली जाईल. त्याच्यामुळे तो पण खातो. नाहीतर मग मुलं हे करतात, मग मी हे नाही खाणार, ते नाही खाणार. पण आपण जशा त्यांना सवयी लावू तशा लागतात. तर आत्ता तो पण नाही मागत काही. जे आहे ते आवडीने खातो. तुमच्यासुद्धा घरात लहान मुलांना जर चपातीची सवय असेल तर ती तुम्ही हळू बंद करा. कारण दोन्हीही सगळ्याच गोष्टी शरीरासाठी चांगल्या असतात. ज्वारी, बाजरी याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कार्ब्स असतात. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजेत. आणि आपण त्या सवयीचं पालन केलं, की मग मुलंही तेच करतात. हं. तर हे छान असं बाजरीचं पीठ मस्त छान चाळून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून ते असं मळत आहे. जर हे पीठ असं योग्य ह्या पिठाची जर मालिश झाली ना आणि व्यवस्थित मळलं गेलं ना, तर भाकरी अजून छान मऊ आणि कडक लुसलुशीत छान तयार होते आणि ती वेगळीच टेस्ट येते त्याची. अ, अशी कोण-कोण करतं तर सांगा. आणि तुमच्याकडं आमच्याकडं गावाकडं भाकरीच बनवल्या जातात, चपात्या बनवल्या जातात, पण चपात्याची जास्त हे नाही आहे. भाकरी जास्त आवडीने खातात. तर असं ही गोल अशी थापून घ्यायची आणि नंतर ना मस्त अशी तव्यावरती भाजून घ्यायची. मला चपात्या करायला पण म्हणजे पटपट उरकतात आणि भाकरी पण चपात्यापेक्षा मला भाकरी फास्ट म्हणजे आवडतात. सोपं वाटतं करायला आणि होऊन पण जातात 4-5 लई ते लई 10 मिनिटामध्ये आपल्या भाकरी वगैरे सगळं आवरून जातं. पण जेवढं पटकन करतो आणि तेवढी गॅसची पण बचत होते. त्याच्यामुळे मी पटपट करण्याचा प्रयत्न करत असते. आणि स्वयंपाक करताना जर पटकन कारण गरम पण होतं ना आपल्याला गॅसमुळे. त्याच्यामुळे पटपट आवरून बसलेलं बरं असं वाटतं. त्याच्यामुळे पटपट जेवढं होईल तेवढं भाजी तोपर्यंत तिकडं शिजत आहे तोपर्यंत म्हटलं इकडं पटकन 2-4 भाकरी करून घ्याव्यात. संध्याकाळ असो, सकाळ असतो, शेवटी आपल्याला स्वयंपाक हा करावाच लागतो आणि तो कधी ना कधी एकदा करायचाच असतो. पण थोडं करता वेळ होऊन जातो आणि आता ही भाकरी आहे ना, पहिली मी तुम्हाला भाजून दाखवत आहे. तर अशी छान असा तिला पापोड जर आला ना, तर ती भाकरीची टेस्ट खरंच वेगळी लागते आणि ते पाणी आहे ना, पूर्ण सुकून द्यायचं आणि मग भाकर पलटी करायची. पाणी जर तसंच ठेवलं तर ते तव्याला चिटकते आणि मग भाकर अशी गजगज बनून जाते. तर पहिले ना, ते वरती आपण जे पाणी लावतो ना, ते पहिलं व्यवस्थित छान असं सुकू द्यायचं. त्यानंतरच भाकर पलटी करायची. नाहीतर मग ती भाकर तव्याला चिटकते. बघू शकता आता इकडे भाकर सुकल्यानंतर तिला व्यवस्थित अशा छान अशा डागण्या पडतात आणि त्या जर डागण्या पडल्या तर ती भाकर आपली व्यवस्थित झाली असं समजायचं. आणि छान अशी दोन्हीकडून मग ती भाजल्या जाते आणि ती तव्याला बिलकुल चिटकत नाही, काही नाही. आणि तिची टेस्टही वेगळी लागते. तुम्ही असं करून पहा. जर तुमच्याकडून जर तुम्ही वेगळ्या ह्याने बनवत असाल तर एकदा ह्या पद्धतीने बनवून पहा. आणि जर बाजरीची भाकर असेल ना, तर ती फास्टमध्ये म्हणजे अशी डागली जाते. ज्वारीची भाकर पचायला वेळ लागतो, पण बाजरीची भाकर पटकन पचते. असं म्हणजे गॅसवर भाजायला गेलं ना, हाताला खूप चटके भेटतात आणि याची आता सवय होऊन गेली त्याच्यामुळे काय वाटत नाही. मला तर 2-3 वेळा एवढं बोटाला आणि हाताला चटका बसला ना त्याचा वाफेचा, तर त्याला थोडं म्हणजे जपूनच करावं लागतं. पण घाई गडबडीत कधी-कधी होऊन पण जातं.
पण हे तर प्रत्येकासोबतच होतं मला वाटतं, जे स्वयंपाक बनवतात ना, त्यांचं हे डेलीचंच आहे. जसं की गॅस आहे ना, आपलं कॉम्प्युटरचं आहे आणि त्या कॉम्प्युटरवर आपल्याला रोज भाकरी, भाजी हे सगळं बघायचंच आहे. ते स्क्रीन आहे, आपलं एक मस्त सेटअप आहे. किचन म्हणजे एक आपला ऑफिस सेटअप आहे. गॅस म्हणजे कॉम्प्युटर आहे. हे खरंच ना, हे एक आपल्याला म्हणजे आपलं एक डेलीचं हेच आहे. याच्यामध्ये आपल्याला 1-2 घंटे एवढं खूप फास्टमध्ये काम करावं लागतं ना, की खूप स्पीड घ्यावा लागतो. मग दिवसभर बाकी की भांडे, कपडे हे तुमच्या मनावर करू शकता, पण स्वयंपाक